नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपल्या हॅशटॅग सोशलॉजी आणि हॅशटॅग इंडियन सोसायटी या सिरीज अंतर्गत आज आपण पुन्हा भेटतोय आणि आपण आज पाठीमागच्या आठवड्यामध्ये एक समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि GS मधल्या भारतीय समाज या विषयाच्या दृष्टिकोनातून एका महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत. तेव्हा आजच्या आपल्या या हॅशटॅग सिरीज अंतर्गत आपण डिस्कस करणार आहोत प्राध्यापक इम्तियाज अहमद, जे थोर राजकीय समाजशास्त्रज्ञ होते, ज्यांचं नुकतंच 19 जून रोजी निधन झालं. मित्रांनो, प्राध्यापक इम्तियाज अहमद यांच्याबद्दलचा अभ्यास किंवा यांच्या विचारांचं अध्ययन हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. हे दोघांसाठी, जे GSचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी, जे सोशलॉजीचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी, इवन एसएमध्ये सुद्धा तुम्हाला याचा उपयोग नक्की होईल. मित्रांनो, प्राध्यापक इम्तियाज अहमद यांचं निधन झालं. एक्सप्रेस हिंदू यांनी एक दिवस त्याचं कव्हरेजही केलं. पण निश्चितच या समाजशास्त्रज्ञाचं कार्य हे एका दिवसापुरतं मर्यादित नाही आहे. मात्र दुर्दैवाची आणि दुःखाची बाब अशी आहे की जिथे यूट्यूबवरती सातत्याने छोट्या छोट्या गोष्टींचाही जिथे बंबार्डिंग केलं जातं, तिथे या थोर समाजशास्त्रज्ञाबाबत मात्र आपल्याला एकही फारसा व्हिडिओ पाहायला मिळत नाही. मात्र आपण दोन्ही दृष्टिकोनातून विचार करूयात, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा यांच्या विचारांचा काय फायदा होऊ शकतो आपण ते पाहूयात. आणि या आपल्या द ऑफिसर प्लॅटफॉर्मवरती निश्चितच आपण या समाजशास्त्रज्ञाच्या विविध कार्यांची किंवा त्याच्या एकूण सर्व विचारांची जे अतिशय प्रोग्रेसिव्ह होते त्यांचा आपण आज इथे आढावा घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूयात. थोडक्यात अगदी सुरुवातीला त्यांचं जे कार्य होतं तर त्याबद्दल एक्सप्रेसमध्ये जे आर्टिकल होतं त्याच्यामध्ये ह्या काही ओळी होत्या बघा. चिरागन करके क्यों दिल बहला रहे हो दुनिया वाला. थोडंसं पंजाबी स्वरूपातली हिंदी आहे. चिरागन करके क्यों दिल बहला रहे हो दुनिया वाला, अंधेरा लाख रोशन हो उजाला फिर भी उजाला है. अंधेरा लाख रोशन हो उजाला फिर भी उजाला है. मित्रांनो, या ओळींच्या माध्यमातून, हे खरं तर ओळी त्यांच्याच आहेत स्वतःच्या, आणि त्यांचा असा अर्थ होतो ह्या ओळींचा की तो म्हणजे दिवाळीमध्ये आपण कितीही पंत्या लावल्या आणि त्याच्या माध्यमातून रात्रीला आपण उजागर करण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा रात्र ही रात्रच आहे. रात्रीचा तो प्रकाश दिवसाच्या सूर्याच्या प्रकाशाच्या तुलनेत फारसा काही टिकाव धरू शकत नाही. मित्रांनो, या माध्यमातून इम्तियाज अहमद त्यांचं व्यक्तिमत्व तर पाहताच येतं, ते तशाच प्रकारचं होतं. पण त्याचबरोबर भारतीय समाजामध्ये जी काही सर्वधर्मसमभाव किंवा सहिष्णुता यासारख्या मूल्यांच्या आधारे भारतीय समाज जो हजारो वर्षापासून टिकून राहिला, तर त्या प्रकाशाच्या तुलनेत जे काही आज आपण इकडे तिकडे प्रयत्न करतोय हे फार तोकडे आहे आणि आपल्याला आणखी बरंच काही करण्याची गरज आहे, हा संदेश यामधून आपल्याला मिळतो. मित्रांनो, याच आधारावरती किंवा या धर्तीवरती आपण त्यांचं जीवनचरित्र पाहूयात. थोडक्यात त्यांचा जन्म 1940चा लखनौ विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पुढे दिल्ली आणि शिकागो विद्यापीठातून संशोधन पूर्ण केलं. दिल्ली विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले, पण त्यापूर्वी ते फेलो, एक रिसर्च फेलो, रिसर्च ॲनालिस्ट म्हणून युनेस्कोमध्ये काम करत होते. 1960 मध्ये लखनौ विद्यापीठात त्यांना गोल्ड मेडल मिळालं आणि मिसोरी विद्यापीठामध्ये 10 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर 1975 मध्ये त्यांनी परत JNU मध्ये राज्यशास्त्र विभागात राजकीय समाजशास्त्र ह्या विषयाचं अध्ययन सुरू केलं आणि अध्यापन सुरू केलं. आणि म्हणून आपल्याला ते राजकीय समाजशास्त्र या संदर्भातच पाहायचे आहे. आपला सिलेबसमध्ये सुद्धा तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. शिवाय इंडियन सोसायटीमध्ये डायव्हर्सिटी इन इंडिया हा जो टॉपिक आहे, शिवाय कम्युनलिझम हा जो टॉपिक आहे, याच्यावरती सुद्धा यांचे विचार फार महत्त्वाचे ठरणार आहेत. पाहूयात त्यांच्या संदर्भात. तेव्हा त्यांच्या विचारांच्या संदर्भात जो पहिला मुद्दा येतो तो हा की ते भारतातील मुस्लिमांमधील जात, मुस्लिम समुदायामधील जात आणि सामाजिक स्तरीकरणाचा अभ्यास
त्यांचा जो मुख्य क्षेत्र आहे कामाचं, तर ते म्हणजे जात व्यवस्था. कुणादरम्यान? मुस्लिम समुदायादरम्यातली जात व्यवस्था आणि मुस्लिम समुदायामधले जे काही सामाजिक स्तरीकरण आहे, जे उतरंड आहे, त्याच्याबद्दल त्यांचा प्रामुख्याने अभ्यास होता. त्यांनी मुस्लिमांना अखंड समुदाय मानणाऱ्या पारंपरिक संशोधनाला आव्हान दिलं. हे कसं, हे मी तुम्हाला पुढे सांगतो. मुस्लिमांचं सक्षमीकरण असेल, अल्पसंख्याकांचे हक्क असतील, इस्लामिक विचारधारा असेल, सांप्रदायिकता, अशा विविध मुद्द्यावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे. आपण बघूया त्यांचे काही ग्रंथ आहेत बघा इथे. भारतातील मुस्लिमांमध्ये जात आणि सामाजिक स्तरीकरण, भारतातील मुस्लिमांमध्ये कुटुंब, नातेसंबंध आणि विवाह, भारतातील मुस्लिमांमध्ये विधी आणि धर्म, आणि भारतातील मुस्लिमांमध्ये आधुनिकीकरण आणि सामाजिक बदल. हा खरं तर त्यांचा एक 4 व्हॉल्यूममध्ये त्यांनी तो ग्रंथ त्यांचा भारतीय मुस्लिमा संदर्भातला प्रसिद्ध केला होता. आणि याच प्रामुख्याने ग्रंथामध्ये त्यांचे जे विचार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा, मुस्लिम हा एकसंध समुदाय आहे, या कल्पनेवर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. बघा काय म्हणतात ते म्हणतात की भारतातला जो मुस्लिम समुदाय आहे त्याच्याकडे एक संध म्हणजे एक सारखा म्हणून बघू नका. त्याचे 2 मुद्दे महत्त्वाचे ते सांगतात. पहिला तो म्हणजे वैश्विक स्तरावरती निश्चितच, बरं का, वैश्विक स्तरावरती निश्चितच भारतातला जो मुस्लिम समुदाय आहे, तो जो अरबस्थानातला, जो जगभरातला जो मुस्लिम समुदाय आहे त्याचा एक ब्रँच किंवा त्याची एक एक्सटेन्शन, त्याचं एक विस्तारित स्वरूप म्हणून आपण त्याकडे बघू शकतो. पण जरी तो तसा असला तरी सुद्धा स्थानिक स्वरूपामध्ये मात्र भारतातला मुस्लिम समुदाय हा प्रचंड भिन्न असलेला आहे. आणि त्यामुळे तो एकसारखा आहे असं बिलकुल नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे. ते असं म्हणतात की अगदी जर केरळमधला जर आपण मुस्लिम समुदाय बघितला तर त्याच्यावरती अरबस्थानातून आलेले जे मुस्लिम होते, अरब कल्चरचा त्याच्यावरती प्रभाव आहे. आणि दुसरीकडे उत्तर भारतातला जो मुस्लिम समुदाय आहे त्याच्यावर मात्र पर्शियन म्हणजे इराणमधला, तुर्कस्तानमधला जो मुस्लिम समुदाय आहे त्याचा प्रभाव आहे. आणि त्यामुळे दोन्हीही मुस्लिमच आहेत, पण दोन्ही मुस्लिम समुदायादरम्यान पराकोटीची भिन्नता आपल्याला सापडते. त्यामुळे असं म्हणू शकत नाही की भारतातला मुस्लिम समुदाय हा एकसंध आहे. आणि त्याचमुळे तो मुद्दा आपण लक्षात घेऊया, तो म्हणजे की त्यांचं असं म्हणणं आहे की दक्षिण आशियामध्ये भारतातला जो मुस्लिम समुदाय, भारतातलाच नव्हे तर दक्षिण आशियामधला जो मुस्लिम समुदाय आहे तो उच्च इस्लामिक आदर्श, जे त्याचं वैश्विक स्वरूप आहे बघा, जे त्याचं वैश्विक स्वरूप आहे, तर उच्च इस्लामिक आदर्श आणि स्थानिक केंद्रित परंपरा यांच्या दरम्यानचं संश्लेषण म्हणजे सिंथेटिक, एक कापड असतं का नाही, सिंथेटिक कापड कसं असतं, ज्याच्यामध्ये कॉटन आणि ते पॉलिस्टर आहे ते एकत्र केलेलं असतं, ओळखू पण येत नाही, अविभाज्य असतं, तसा हा भारतातला मुस्लिम समुदाय आहे. हे सिंथेटिक फायबर आहे, सिंथेटिक त्या ठिकाणी एक कापडाप्रमाणे आहे की जिथे वैश्विक स्तरावरचा मुस्लिम समुदाय, त्याचे धर्मग्रंथ यांचाही प्रभाव आहे, तोही त्याने स्वीकार केलाय. पण भारतातल्या स्थानिक इथल्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरांचाही त्याने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला जगभरामध्ये जो मुस्लिम समुदाय ना त्याच्यापेक्षा हा दक्षिण आशियातला मुस्लिम समुदाय वेगळा दिसतो, असं त्यांना तिथे म्हणायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर या मुस्लिम समुदायाच्या संदर्भात त्यांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे एकूणच मुस्लिम धर्माबाबत त्यांचं मत काय होतं. त्यांनी मुस्लिम समाजाला जर समजून घ्यायचं असेल तर आतून समजून घेतलं पाहिजे असं ते म्हणतात. म्हणजे काय, इंटरनल. असं नाही आहे की तुम्ही कुठेतरी बाहेर आहात आणि बाहेरून तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करताय, नाही, तुम्हाला नाही समजू शकणार मुस्लिम समुदाय. तुम्हाला ऑब्झर्वेशन नाही तर पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, तुम्हाला सहभागी व्हावं लागेल. तिथे त्या कर्त्यांसोबत म्हणजे जे कोणी मुस्लिम समुदायातील व्यक्ती आहेत त्यांच्या सोबत बसावं लागेल, जीवन अनुभवावं लागेल, मग तुम्हाला कळेल की हा मुस्लिम समुदाय कसा त्या पद्धतीने बनलेला आहे. मी तुम्हाला याचं उदाहरण सांगतोच, पण पुढे जाऊया थोडंसं. आपण धर्माकडे कर्त्याच्या नजरेतून पाहिलं पाहिजे. ते काय म्हणतात की आपल्याला जर हा समुदाय समजून घ्यायचा असेल तर तो फक्त बाहेरून बघू नका, एक मायनॉरिटी म्हणून त्याकडे बघू नका. तो या समुदायाचा, या समाजाचा एक अविभाज्य भाग आहे आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा संबंध आहे, हे लक्षात घ्या आणि मग बघा. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी काय म्हटलं आपण, उच्च इस्लामिक आदर्श आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक केंद्रित परंपरा. मित्रांनो, अहमद असं म्हणतात की भारतामध्ये मुळातच मुस्लिम समुदाय जो होता याच्याबद्दल ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने त्याला विभाजित करण्याचं काम केलं. ते कसं केलं तर
हा जो मुस्लिम समुदाय होता तो मुळात सुरुवातीला आपण मुस्लिम आहोत, हिंदू धर्म स्वतः आपण हिंदू आहोत असं काही फारसं तो मानत नव्हता. पण ब्रिटिशांनी ह्या आयडेंटिटी तयार केल्या, अस्मिता तयार केल्या. आपल्या सिलेबसमध्ये पण टॉपिक आहे बघा एक, ज्याच्यामध्ये आपण वंश सांस्कृतिक समूह एथनिक आयडेंटिटीज आहे की नाही, तसं इथे अहमद म्हणतात की हिंदू असू द्या, बौद्ध असू द्या, हे सगळे जे काही धर्म आहेत ना, ह्या धर्मांना स्वतंत्र आयडेंटिटी देण्याचं काम ह्या ब्रिटिशांनी केलं. आणि ब्रिटिशांकडून एक महत्त्वाची घटना घडते. कधी तर ते म्हणतात 1937 मध्ये भारतात 1937 मध्ये कायदा करण्यात आला की ज्याच्यानुसार ब्रिटिशांनी असं ठरवलं किंवा घोषित केलं की यापुढे मुस्लिम समुदायाचे जे काही वैयक्तिक जे काही हेवे दावे संघर्ष असतील ते सोडवले जातील शरियाच्या माध्यमातून. आणि अहमद असं म्हणतात की इथेच खऱ्या अर्थाने मुस्लिम समुदायावरती एक संकट निर्माण करण्यात आलं. आणि ते संकट म्हणजे की त्याला जगातल्या इतर मुस्लिम समुदायांसोबत जोडण्यात आलं. या मुस्लिम समुदायाचे जे स्थानिक मुस्लिम समुदाय आहेत ते वेगळे आहेत, ते त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत, ते इथल्या जाती परंपरा यांच्यामुळे ते बनलेले आहेत, हे लक्षात घ्या. अहमद इथे असं म्हणतात, दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला मी, की ते म्हणतात की जे डायव्हर्सिटी आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या की जी डायव्हर्सिटी आहे, जी विविधता आहे, तर ते म्हणतात की हिंदू धर्मामध्ये जी विविधता आली त्याची दोन मुख्य कारणं होती. एक ते म्हणजे विविध पंथांचं अस्तित्व, मग ते नाथ पंथ असेल, वैष्णव असेल, शैव पंथ असेल, या पंथांचं अस्तित्व. आणि दुसरं म्हणजे जाती व्यवस्था. पण मुस्लिम समुदाय हा सुद्धा कसा आहे, विविधतेने नटलेला आहे. तो एकसंध नाहीच आहे, तो मुस्लिम समुदाय सुद्धा विविधतेने नटलेला आहे. कसा तर क्रमांक 1 तो म्हणजे त्याच्यावरती तो जेव्हा भारतात आला तेव्हा भारतात येत असताना त्याच्यावरती कसे आहेत, अरेबियनचा वेगळा प्रभाव आहे, पर्शियन वेगळा आहे, तुर्कस्तानचा वेगळा आहे, मंगोलियन वेगळा आहे, अशा बाह्य घटकांचा प्रभाव आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जो कॉमन आहे बघा, तो म्हणजे इथे जाती व्यवस्था. तर अहमद असं म्हणतात की भारतात जेव्हा मुस्लिम समुदाय विकसित होऊ लागला, हळूहळू तो विस्तार पाहू लागला, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा जाती व्यवस्था निर्माण झाली. ही जाती व्यवस्था त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. ही लक्षात घ्या. त्यांचं इथं ठाम प्रतिपादन आहे की मुस्लिम समुदायामध्ये एक अत्यंत चुकीचा गैरसमज पसरवला जातो. तो म्हणजे ते म्हणतात की मुस्लिम समुदायामध्ये जाती व्यवस्था ही अस्तित्वात आहे ती, पण ती व्यवस्था जी आहे, जाती व्यवस्था ही फक्त लेबल नाहीये, म्हणजे फक्त ते लेबल पुरतं मर्यादित नाहीये. जे दाखवलं जातं की अरे सगळे मुस्लिम बघा एकच आहेत, एकसारखेच आहेत, तेच असं नाहीये. ते लेबल नाहीये, फक्त जाती व्यवस्था आहे पण ते लेबल प्रमाणे नाहीये, तर ती खरंच वास्तविकता आहे. त्याची खरंच त्या ठिकाणी वास्तविकता आहे. कशी वास्तविकता आहे तर त्यांनी काही उदाहरणं दिले. ते म्हणतात की जेव्हा शेख असेल या व्यक्ती किंवा त्याचबरोबर जुलाहा ही व्यक्ती, आता ह्या दोन्ही व्यक्ती ह्या बाय बर्थ त्या ठिकाणी त्यांचं डिव्हिजन आहे. असं नाही आहे की एखाद्याला कौशल्य येतं म्हणून जुलाहा आहे, नाही येतं म्हणून तो शेख आहे, नाही. तर त्यांचं जन्माच्या आधारावरती विभाजन आहे. मग जन्माच्या आधारावर विभाजन कुठे होतं, जाती व्यवस्थेत होतं. त्यांचे विवाहाचे, त्यांच्या खानपानाच्या, त्यांच्या इतर पद्धती ह्या सगळ्या जाती व्यवस्थेनुसार भिन्न भिन्न आहेत. एकमेकांना कमी लेखणं, एकमेकांना त्या ठिकाणी उच्च लेखणं, हे ते करतात. समुदाय हा करतो आणि त्यामुळे त्यांना ते म्हणतात की ह्या जाती व्यवस्था इथे आहेत. आणि ह्या जाती व्यवस्था असण्यापाठीमागं ते एवढं ते ठासून का सांगतायत, त्यातून त्यांना 2 मुद्दे साध्य करायचे होते. नंबर 1 की तो म्हणजे भारतातला मुस्लिम समुदाय हा ह्या लार्जर जे काही भारतीय संस्कृती सभ्यता आहे ना, त्याचाच एक भाग आहे. तो त्या इतर अरबस्थानातल्या इस्लामपेक्षा तो वेगळा आहे आणि तो भारतीय संस्कृतीचा, सभ्यतेचा एक घटक आहे, हे त्यांना दाखवायचं, हे त्यांना सांगायचं होतं. आणि त्याचबरोबर त्यांना हे म्हणायचं होतं की जशी विविधता हिंदू धर्मात आहे ना, तशीच विविधता ही मुस्लिम समुदायामध्ये पण आहे आणि आपल्या सर्वांदरम्यान ही विविधता आहे. तर आपण सगळे गुण्यागोविंदाने राहूया.
जे मुस्लिम धर्मामधले जे कट्टर विरोधक, कट्टर जे काही आहेत लोक, फंडामेंटलिस्ट म्हणतो आपण त्यांना, किंवा हिंदू धर्मातले फंडामेंटलिस्ट आहेत, ह्या दोघांना सुद्धा आपण विरोध केला पाहिजे आणि आपण जे काही मूळ परंपरा आहेत आपल्या त्यांचा त्या ठिकाणी त्याला धरून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं होतं. तर हे झालं धर्माबाबतचं. पुढे भूतकाळ आणि इतिहास यातला फरक लक्षात घ्या. हे तुम्हाला कुठे वापरता येईल? समाजशास्त्र आणि इतिहास या दोघांमधला संबंध तुम्हाला विचारतात ना, वारंवार प्रश्न विचारतात, तिथे तुम्हाला हे वापरता येईल. तर ते म्हणतात की मुस्लिम समुदायाने भूतकाळ आणि इतिहास यांच्याबद्दलचे एक सूक्ष्म अवलोकन केलं पाहिजे. ते फरक सांगतात बघा. ते म्हणतात की समकालीन मुस्लिम समाज समजून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? इतिहासाचा आधार नाही घेतला पाहिजे, भूतकाळाचा आधार घेतला पाहिजे. काय म्हणायचे त्यांना? काय फरक आहे दोघात? मित्रांनो, त्यांना असं म्हणायचं आहे की इतिहास हा विषय आहे की जो ब्रिटिशांनी लिहिला. ब्रिटिशांनी तो वसाहतवादी दृष्टिकोनातून लिहिला. ब्रिटिशांनी तो भारतातल्या विविध हिंदू आणि मुस्लिम आणि बौद्ध या दरम्यान एक तेढ निर्माण करण्यासाठी लिहिला. त्या इतिहासाचा आधार घेऊ नका, भूतकाळाचा आधार घ्या की ज्या भूतकाळामध्ये भारतातले सगळे धर्म हे एकमेकांसोबत अत्यंत गुण्यागोविंदाने आणि सहिष्णुतेने राहत होते, त्याचा आधार घ्या, असं त्यांना म्हणायचं आहे. पुढे त्याचबरोबर बघा, स्थूल सामान्यीकरण, जनरलायझेशन करू नका. जनरलायझेशन करू नका. आता हे तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी तिथे उपयोगाला येईल आणि त्याचबरोबर मुस्लिम समुदायाच्या प्रश्नासंदर्भात पण उपयोगाला येईल. हा प्रश्न आहे मुस्लिम समुदायाचा. काय म्हणतायत ते? मुस्लिम समाजशास्त्रीय विविधतेचे स्पष्टीकरण देण्यासाठी आपण कुठलंही एक सर्वत्र लागू होणारं मॉडेल शोधू नये. मी सांगतो तुम्हाला उदाहरण. त्याच्याऐवजी काय करावं? जात, भाषा, लिंग आणि वर्ग, स्थानिक अभिव्यक्ती लक्षात घ्याव्या. म्हणजे जनरलायझेशन करू नका. हे काय बघा, एक असं मॉडेल डेव्हलप करू नका की जिथे तुम्ही केरळमधला मुस्लिम, उत्तर प्रदेशमधला मुस्लिम, आसाममधला मुस्लिम ह्या सगळ्यांबद्दल एकच तुम्ही विधान लागू कराल. जसं तुम्ही हे हिंदू बाबत करत नाही. हिंदूमध्ये तुम्ही काय म्हणता की प्रत्येक धर्माचा प्रत्येक प्रदेशातला जो हिंदू आहे तो वेगवेगळा आहे. ठीक आहे, ब्रॉडर स्तरावरती तो एकत्र आहे, तो दिसतो तसा, पण तर स्थानिक स्तरावरती गेलो आपण तर त्यात विविधता आहे की नाही? असंच म्हणतात बघा योगेंद्र सिंग. योगेंद्र सिंग काय म्हणतात की जाती व्यवस्था जी आहे ती स्थानिक स्तरावरती वेगळी आहे आणि ती स्थानिक स्वरूपात पाहावी लागेल, कारण प्रत्येक 12 मैलानंतर किंवा 12 कोसानंतर जाती व्यवस्था ही बदलत गेलेली आहे की नाही? तशाच पद्धतीने इम्तियाज अहमद पण असं म्हणतात की हा जो मुस्लिम समुदाय आहे त्या मुस्लिम समुदायाचं स्वरूप सुद्धा प्रत्येक कोसानंतर 12 कोसानंतर ते बदलत गेलंय, म्हणजे प्रदेशानुसार बदलत गेलंय. आणि त्याला जर समजून घ्यायचं असेल ना तर स्थानिक त्याची जी काही संस्कृती आहे, सभ्यता आहे, प्रदेश आहे, भूगोल आहे, याच्या आधारावर तुम्ही त्याला समजून घ्या, ना की जनरलाइज त्याला करायचं नाहीये. जनरलाइज करून त्याला त्याची एक स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण करून त्याला देऊ नका. का देऊ नका? कारण तुम्ही त्याची स्वतंत्र अशी आयडेंटिटी, एक सगळा मुस्लिम एकसारखा, एक सगळा हिंदू एकसारखा. मित्रांनो, हा सांप्रदायिकवाद आहे. हा धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी रचलेला कुटील डाव आहे. हे करू नका. भारतात अशा पद्धतीचं काहीच स्वरूप अस्तित्वात नाहीये, असं अहमद सातत्याने सांगतायत. लक्षात घ्या, हे तुम्हाला दोन्ही तिन्ही ठिकाणी उपयोगाला येईल. धर्मनिरपेक्षता याच मुद्द्याकडे आपण येणार होतो. इथे मात्र तुम्ही नोट्स करा. आणि ती नोट्स म्हणजे कशा आहेत बघा. काय म्हणतात अहमद? भारतातल्या धर्मनिरपेक्षता ही जी आहे ना, ह्याचे 2 आधार आहेत. पहिला जो आधार आहे तो म्हणजे सहिष्णुता. येस, जी सहिष्णुता आहे त्या सहिष्णुतेवरतीच भारतातली ही धर्मनिरपेक्षता आधारलेली आहे. आणि दुसरं एक ते म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या अगोदरचा पहिला मुद्दा सहिष्णुता, म्हणजे प्राचीन कालखंडापासून आपल्याकडे ती सहिष्णुता आहेच आहे. आणि दुसरं म्हणजे काय की तो म्हणजे उदारमतवाद, लिबरलिझम. ह्या 2 आधार हे आपल्याकडे होते. आता त्यांचं मत काय, जर तुम्हाला कोट करायचं असेल कुठे, तर तुम्ही असं म्हणू शकता की इम्तियाज अहमद यांच्या मते भारतात धर्मनिरपेक्षता हे राजकीय स्तरावर प्रत्यक्षात अंमलात आणण्याच्या अगोदर काय अस्तित्वात होतं, तर सहिष्णुता आणि उदारमतवाद अस्तित्वात होता. मग ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा पाश्चिमात्यांच्या संपर्कात आल्यानंतर भारतात धर्मनिरपेक्षता हे मॉडेल आलं. मग ते काय म्हणतात की हे ट्रान्सप्लांट केलंय आपण. टी.के. मदन हे सुद्धा असंच म्हणतात बघा की धर्मनिरपेक्षता हे ट्रान्सप्लांट केलेलं मॉडेल आहे. बरं, धर्मनिरपेक्षता ट्रान्सप्लांट केलं, पण ते वाढणं, टिकणं हे गरजेचं होतं. त्यासाठी राज्यकर्त्यांनी काही रिस्क,
काही धाडसी निर्णय घेणं गरजेचं होतं. अहमद असं म्हणतात ते घेतलं गेलं नाही आणि राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्ती अभावी भारतातली धर्मनिरपेक्षता ही यशस्वी होऊ शकली नाही. किंबहुना ते असं म्हणतात की राज्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्षीकरण करणं अगोदर गरजेचं होतं. धर्मनिरपेक्षता आपोआप त्या ठिकाणी यशस्वी झाली असते. आणि म्हणून ते असं म्हणतात की खरं तर दुसरा मुद्दा तुम्हाला एक कोट त्या ठिकाणी सांगतो त्यांचं. इम्तियाज अहमद असं म्हणतात की हिंदू धर्मातले जे कट्टर लोक आहेत आणि मुस्लिम धर्मातले जे कट्टर लोक आहेत हे दोघेही एकसारखेच आहेत. त्यांचे एकच उद्दिष्ट आहे, राज्यसंस्थेवर नियंत्रण साध्य करून स्वतःची उद्दिष्टे साध्य करणं किंवा फलप्राप्ती करणं, आणि ते होऊ द्यायचं नाही आपल्याला. आणि म्हणून आपण काय करायचं इथे तर या धर्मनिरपेक्षता याच्या ऐवजी सहिष्णुता आणि उदारमतवाद याच्या मुळांकडे पाहायचं आहे. त्या मुळांकडून पाहिलं ना आपण तर धर्मनिरपेक्षता हे आपलंच मॉडेल आहे किंवा आपल्याच पद्धतीचं आहे असं तुम्हाला भासेल असं ते म्हणतात. त्यानंतर जातीय संघर्ष, कम्युनलिझम, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मातले असू द्या किंवा तुमच्या मुस्लिम धर्मामधले असू द्या, ह्या दोन्हीही धर्मामध्ये जे काही नेते आहेत, जे धार्मिक गुरु आहेत, हे दोघेही काय करतात, राज्यसंस्थेवरती नियंत्रण साध्य करून आपले धार्मिक स्वार्थी हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातून हा दंगा फसाद त्या ठिकाणी निर्माण होतो असं इम्तियाज अहमद म्हणतात. आणि म्हणून आणि ह्याचं मूळ ते सांगतात हे ब्रिटिशांचंच आहे. ब्रिटिशांनीच हे सगळं सुरू केलंय असंही ते त्या ठिकाणी ठामपणे म्हणतात. भारताच्या समाजशास्त्राची व्याख्या काय सुंदर त्यांनी केली आहे बघा, हे तुम्हा सर्वांना उपयोगाचं येईल. सतत विकसित होत असलेल्या स्थानिक संस्कृती, ज्याला पूर्णपणे हिंदू संस्कृती म्हणू नका, सतत विकसित होत असलेल्या स्थानिक संस्कृती आणि बिगर हिंदू संस्कृती यांच्यामधील जटिल समाजशास्त्रीय विलिनीकरण याचा अभ्यास म्हणजेच भारतीय समाजशास्त्र आहे. किती सुंदर व्याख्या, साधी सोपी आहे. काय म्हणतात ते, सतत विकसित होत जाणाऱ्या, बदलत जाणाऱ्या स्थानिक संस्कृती आणि बिगर स्थानिक संस्कृती यांच्या दरम्यानचा जो विलिनीकरणाचा भाग आहे त्याचा अभ्यास म्हणजे भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास आहे. हिंदूंचा मुस्लिमांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र नाहीये. आणि ती त्यांनी खंत व्यक्त पण केली होती. त्यांच्यामध्ये त्यांच्या मते भारतातल्या समाजशास्त्रज्ञांनी भारतीय समाजाचा अभ्यास म्हणजे हिंदू समाजाचा अभ्यास हे जे चुकीचं वर्णन त्या ठिकाणी केलं, विशेष करून इंडोलॉजिस्टनी केलं, तर त्या लोकांवर त्यांनी टीका केली. आणि ते म्हणतात की तुम्ही जातीव्यवस्थेचा अभ्यास केला पण तुम्ही फक्त हिंदूंच्या जातीव्यवस्थेचा अभ्यास केला, हो, तुम्ही मुस्लिम समुदायातल्या जातीव्यवस्थेचा अभ्यास नाही केला. ही खंत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. ही टीका तुम्ही इंडोलॉजिस्टवरती सुद्धा करू शकता. बघा, अशा अनेक ठिकाणी तुम्हाला यांचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढे ते म्हणजे लोकविधीशास्त्र आलं बघा, तुमचं रिसर्च मेथोडॉलॉजी. मित्रांनो, लोकविधीशास्त्र म्हणजे एथनोमेथोडॉलॉजी ही गुणात्मक पद्धती आहे. प्रत्यक्षार्थवाद, अप्रत्यक्षार्थवाद आठवते त्यामध्ये. आता तिथे जर बघितलं आपण तर त्यांनी काय केलं की तिथे भारतातल्या जी प्रचंड गुंतागुंत आहे समाजामधली ती प्रत्यक्ष फील्ड वर्क, जे प्रत्यक्ष तिथे गावात जाऊन त्यांनी त्या ठिकाणी काम केलं, संशोधन केलं आणि त्याच्या आधारावरती माहिती मिळवली. त्यांनी बिहार असेल, काश्मीर असेल, केरळ असेल, दिल्ली असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन क्षेत्रीय अध्ययन केलं आणि मग त्यातून माहिती मिळवली आणि त्यातून त्यांनी आपल्या ह्या पद्धतीचा उपयोग केला. त्यांची वैशिष्ट्य जर सांगायची झाली संशोधन पद्धतीची तर तुलनात्मक दृष्टिकोन, दोन धर्मांचा, दोन प्रदेशांचा, ऐतिहासिक दृष्टिकोन, आत्ताच आपण बघितलं भूतकाळाचा वापर करा असं म्हणतात ते, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, विशेष करून समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यांचा एकमेकांशी परस्पर संवाद, हे खूप महत्त्वाचे मुद्दे त्यांचे आपल्याला पाहता येतात. मित्रांनो, अशा पद्धतीने अहमद यांचं जे काही राजकीय समाजशास्त्रीय विश्लेषण आहे ते तुम्हाला तुमच्या एसे, त्यानंतर सोसायटी, त्यानंतर सोशॉलॉजी अनेक ठिकाणी उपयोगाला येईल. अनेक ठिकाणी तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. केस स्टडी म्हणून तुम्ही यांचा निश्चित त्या ठिकाणी उपयोग करून घ्या. आणि त्याच पलीकडे जाऊन उद्याचे भावी अधिकारी या नात्याने सुद्धा थोडंसं सगळ्या नोट्स काढून झाल्या की थोडंसं याच्यावरती न्यूटन पण करा की ज्या पद्धतीने त्यांनी हे मांडण्याचा प्रयत्न केलाय त्या पद्धतीने आपल्याला हे उत्तर सापडेल की आज महाराष्ट्रामध्ये ज्या एका वर्षभरात 8 ते 9 दंगली होतात या पाठीमागे काय आहे, कसं आहे, हे काय सोडवता येईल, कसं सोडवता येईल. जर हे तुम्हाला त्याचं उत्तर हवं असेल तर इम्तियाज अहमद यांच्या एकूणच त्या लिखाणामध्ये तुम्हाला याचं उत्तर नक्की सापडेल.
मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या एका विशेष सदरासह. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.